सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। तर आजचा आपला विषय आहे मधुर भाषण। मधुर भाषण म्हणजे मधुर वाणी। कुणासोबतही बोलताना आपल्याला मधुर शब्दांमध्येच बोलायचं आहे। तर आजची आपली ही गोष्ट आहे कोकालिक भिक्खूची गोष्ट। कोकालिक नावाचे एक भिक्खू होते, त्या भिक्खूंची आजची आपली ही गोष्ट आहे। धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 363 म्हटली गेलेली आहे। यो मुख सातो भिक्खू मंत भाणी अनुद्धतो अथं धम्मच्च दीपेती मधुर तस्स भासितम। ह्या गाथेचा अर्थ अशा प्रमाणे आहे, जो वाणीचा संयमी आहे, ज्याही मनुष्याच्या त्याच्या वाणीवर संयम आहे, जो मनन करून बोलतो, म्हणजे जो मनुष्य मनन करून विचार करून बोलतो आणि त्याच्या वाणीवर त्याचा संयम कंट्रोल आहे, जो उतावीळ नाही। जो उतावीळ नाही म्हणजे खुशी असो, दुःख असो किंवा सुख असो, ठीक आहे। तर दुःखात रागामध्ये काहीही बोलून टाकणे आणि जेव्हा राग नसेल, सुख असेल, माणसामध्ये समाधान असेल, तर तेव्हा गोडगोड बोलणे, तर त्या गोडगोड बोलण्याला काहीही अर्थ नसते। म्हणून सुख असो किंवा दुःख असो, उतावीळ होऊन बोलण्याला काहीही अर्थ नाही आहे। त्या माणसाने मनन करून चिंतन करूनच बोलायला पाहिजे। जो अर्थ आणि धम्माला प्रकट करतो त्याचे भाषण मधुर होते। ज्याच्या बोलण्यामुळे अर्थ आणि धम्म प्रकट होतो त्याचे भाषण, त्याचे बोलणे मधुर असते। तर आजची ही गोष्ट आहे कोकालिक भिक्खूची गोष्ट। ही धम्मदेशना शास्त्रांनी जेतवन विहारी विहरत असताना कोकालिक भिक्खूला उद्देशून म्हटलेली आहे। ही धम्मदेशना शास्त्रांनी जेव्हा जेतवन विहारामध्ये विहार करीत होते तेव्हा त्यांनी कोकालिक नावाच्या एका भिक्खूला उद्देशून म्हटलेली आहे। एके समयी कोकालिक भिक्खूने अग्रशावक स्थविर सारिपुत्त आणि महामोग्गलायन यांना अपशब्द बोलून त्यांची निंदा केली। एके समयी काय झालं, हे जे कोकालिक नावाचे भिक्खू होते यांनी अग्रशावक स्थविर सारिपुत्त आणि महामोग्गलायन यांना अपशब्द बोलून त्यांची यांनी निंदा केली होती। मरणोपरांत त्या कोकालिक भिक्खूची निंदाजनक वाणीमुळे दुर्गती झाली आणि त्याने जी निंदाजनक वाणी बोलली होती त्याच्यामुळे जेव्हा तो मरण पावला तर त्याची दुर्गती झाली व तो पद्मनिर्यात उत्पन्न झाला आणि अशा प्रकारे तो पद्मनिर्यामध्ये उत्पन्न झाला। याबाबत धम्मसभेत भिक्खू संघांमध्ये चर्चा होऊ लागली आणि मग ह्या बाबतीमध्ये भिक्खू संघामध्ये धम्मसभेमध्ये चर्चा होऊ लागली। त्या चर्चेची दिशा समजून घेऊन भगवान भिक्खूंना म्हणाले आणि त्या चर्चेची दिशा काय आहे हे भगवान बुद्धांनी समजून घेतलं आणि मग भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणतात, भिक्खूंनो, आजच नव्हे तर यापूर्वी सुद्धा कोकालिक भिक्खू आपल्या वाणीच्या दुरुपयोगाने नष्ट झाला होता। तो फक्त आजच नष्ट झालेला नाही आहे, ह्या पूर्वी सुद्धा त्याने आपल्या वाणीचे दुष्कर्म केलेले आहेत आणि त्या दुष्कर्माच्या फळाने तो ह्या पूर्वी सुद्धा नष्ट झालेला होता। भिक्खूंनी जेव्हा विनंती केली की भगवान त्याने वाणीचा यापूर्वी कसा दुरुपयोग केला ते सांगा, मग भिक्खूंनी भगवान बुद्धांना विनंती केली की भगवान, त्या कोकालिक भिक्खूंनी ह्यापूर्वी वाणीचा कसा दुरुपयोग केला, तुम्ही आम्हाला ते सांगा। तेव्हा भगवंतांनी त्याच्या अतीतातील घटना येण्याप्रमाणे ऐकवली। तेव्हा मग भगवंतांनी त्याच्या अतीत मध्ये जी घटना घडली ती ह्याप्रमाणे ऐकवली। कच्छप कथा। कच्छप कथा। अतीत काळात हिमालय प्रदेशात एका सरोवरात एक कासव राहत होते। अतीत काळामध्ये एका हिमालय प्रदेशात एका सरोवरमध्ये एक कासव राहत होता। खाद्यान्नाचा शोध घेत हंसाचे 2 पिल्लू त्या सरोवरात आले। हंसांचे जे 2 पिल्लू होते ते खाद्यान्नाच्या शोधामध्ये त्या सरोवरामध्ये आले। हळूहळू त्या दोघांच्या कासवाबरोबर परिचय वाढू लागला आणि मग त्या सरोवरामध्ये ते लोक आले, दोन्ही हंस, तर मग हळूहळू त्या हंसांच्या त्या कासवाबरोबर परिचय वाढू लागला आणि ते त्याचे दृढ विश्वासू मित्र बनले आणि अशा प्रकारे कासव आणि ते दोन्ही हंस अशा प्रकारे खूप दृढ विश्वासू मित्र बनले। एके दिवशी त्या दोघांनी कासवाला म्हटले,
एके दिवशी ते जे दोघं हंस होते त्यांनी कासवाला म्हटले, सौम्य, आपल्या हिमालय प्रदेशात चित्रकूट पर्वतात बनलेली कांचन गुफा तुझ्यासारख्यासाठी अत्यंत रमणीय स्थान आहे. ते दोन्ही हंस त्या कासवाला म्हणू लागले, आपल्या हिमालय प्रदेशामध्ये चित्रकूट पर्वतामध्ये बनलेली कांचन गुफा तुझ्यासारख्यांसाठी अत्यंत रमणीय स्थान आहे. काय तू आमच्या बरोबर तिथे येशील काय? आणि अशा प्रकारे ते दोन्ही हंस त्याला विचारू लागले कासवाला की तू आमच्या बरोबर तिथे येशील काय? कासव म्हणाला, सौम्य, तिथे मी कसा काय येऊ शकतो? मित्रांना सौम्य म्हणायचे. तर कासव त्यांना म्हणतो, सौम्य, मी तिथे कशा काय येऊ शकतो? हंस म्हणाले, आम्ही तुला नेऊ शकतो जर तू आपले तोंड बंद ठेवले तर. तर हंस यावरती उत्तर देतात, आम्ही तर तुला आमच्यासोबत घेऊन जाऊ शकतो, परंतु तुला तुझे तोंड बंद ठेवावे लागणार. यावर कासव म्हणाला, मी अवश्य तोंड बंद ठेवणार. कासव त्या हंसांना म्हणतो, मी अवश्यच तोंड बंद ठेवणार, पण तुम्ही मला तिथे घेऊन चला. नंतर त्या दोघांनी एक काठी आणली. त्या दोन्ही हंसांनी नंतर एक काठी आणली. काठीच्या मधल्या भागात कासवाला तोंडाने घट्ट पकडण्यास सांगितले आणि ते काठी आणली आणि काठीचा जो मध्यभाग होता तिथे कासवाला घट्ट तोंडाने ती काठी पकडायला सांगितली व दोघांनी काठीच्या दोन टोकावर चोचीने धरून ते आकाशात उडू लागले आणि काठीच्या दोन्ही टोकावर ते दोन्ही हंस आणि मधामध्ये कासव हे आपल्या चोचीने पकडून आकाशामध्ये उडू लागले. हंसाद्वारे कासवाला अशा तऱ्हेने नेताना पाहून गावातील मुले ओरडून म्हणू लागली. हंसाद्वारे जेव्हा तो हंस कासवाला जसे घेऊन जात होते लाठीच्या सहाय्याने, तर गावातील मुले ओरडू लागली, अरे पहा, दोन हंस काठीच्या सहाय्याने एका कासवाला आकाशातून नेत आहे. आणि अशा प्रकारे म्हणू लागली ते, अरे पहा, दोन हंस काठीच्या सहाय्याने एका कासवाला आकाशातून नेत आहेत. हे ऐकून कासवाला बोलावेसे वाटले. कासवानी हे ऐकलं आणि त्याच्यावर कंट्रोल काही राहिला नाही. तो विसरून गेला की मी आता हे जर सोडलं तर माझा जीव जाणार, तोंड जर उघडलं तर माझा जीव जाणार, हे तो विसरून गेला. हे ऐकून कासवाला बोलावेसे वाटले की दुष्ट मुलांनो, जर माझे मित्र अशा रीतीने मला नेत असतील तर तुमचे काय बिघडले? त्याला असं बोलावेसे वाटले. असे बोलण्यासाठी फक्त त्यांनी तोंड उघडता क्षणी तो कासव वाराणसी येथील राजाच्या महालाच्या छतावर जाऊन पडला. फक्त एवढं सांगण्यासाठी त्याने आपलं तोंड उघडता क्षणी तो राजाच्या राजमहालामध्ये जाऊन छतावर जाऊन पडला आणि काठी सोडल्या कारणाने आकाशातून जमिनीवर आपटल्याने त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. काठी सोडल्या कारणाने तो जसा आकाशातून जमिनीवर आपटला तर त्याचे तुकडे तुकडे झाले. शास्त्राने ही अतीत काळातील घटना सांगून म्हटले, कासवाने आपल्या वाणीचा असंयमी प्रयोग करून आपला नाश स्वतःच करून घेतला. म्हणून भगवान बुद्ध सांगत होते, कासवाने त्याच्या वाणीवर संयम नव्हता, तर त्याच्या असंयमी प्रयोग करून आपला त्याने स्वतःच नाश करून घेतला. योग्य रीतीने पकडलेल्या काठीला सोडून आपल्या वाणीने स्वतःवरच मरण ओढवून घेतले. जर त्यांनी तोंड त्या काठीवरून उघडलं नसतं की बोलायसाठी तर तो जिवंत राहिला असता, परंतु त्याने तोंड उघडलं फक्त बोलायसाठी, त्याच्यामुळे त्याने स्वतःचा जीव गमावून घेतला. हे वीर पुरुष श्रेष्ठ, हा दृष्टांत ऐकून मनुष्याने सदा कुशल वाणी बोलायला हवी. म्हणून भगवान बुद्ध सांगतात सगळ्या वीर पुरुषांना, सगळ्या मनुष्यांना की सदा आपण कुशल वाणीच बोलायला हवी आणि तेही उचित समय आल्यावरच. वेळेचे सीमोल्लंघन उचित नाही. आपण पाहिलेच आहे, हा कासव असंयमी आपल्या वाणीचा प्रयोग केल्यानेच मरण पावलेला आहे. जर त्याच्या वाणीवर संयम असता तर तो मेला नसता, परंतु त्याच्या वाणीवर संयम नव्हता, त्यामुळे तो मरण पावला. ह्या जातकाच्या द्विनिपातात वर्णित बहुभाणी जातकाच्या कच्छप जातक संख्या 215. विस्तार करताना भगवंतांनी भिक्खूंना समजावले, भिक्खूंनो, वाणीने संयत राहून समव्यवहार करताना नम्रतापूर्वक वर्तन करायला हवे. आणि अशा प्रकारे मग भगवान बुद्धांनी सगळ्या भिक्खूंना
समजावले की वाणीने संयत राहून समव्यवहार करताना नम्रतापूर्वक वर्तन करायला हवे असे सांगून भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली होती. ह्या गाथेमध्ये सम्यक वाणीचे गुणधर्म वर्णन केलेले एक अंग आहे. ह्या गाथेमध्ये सम्यक वाणीचे गुणधर्म वर्णन केलेले एक अंग आहे. बुद्धांनी असम्यक वाणीचे 5 तोटे सांगितलेले आहे. ज्या असम्यक वाणीचे 5 तोटे सांगितलेले आहे बुद्धांनी. ज्यांची वाणी सम्यक नाही तो खोटे बोलतो. ज्याही पुरुषाची वाणी सम्यक नाही तो 5 तोटे आहेत. त्याचे 5 तोटे आहेत. तर पहिला काय आहे, तो खोटे बोलतो. दुसरा आहे तो चहाडी करतो. तिसरा आहे तो कठोर बोलतो. चौथा व्यर्थ बोलतो. आणि 5वा आहे मरणोपरांत निर्यात उत्पन्न होतो. हे 4ही गोष्टी करतो म्हणून मेल्यानंतर तो निर्यामध्ये उत्पन्न होतो. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितले ज्यांची असम्यक वाणी आहे त्यांचे 5 नुकसान आहेत. खोटे बोलतो, चहाडी करतो, कठोर बोलतो, व्यर्थ बोलतो आणि मरणोपरांत निर्यामध्ये उत्पन्न होतो. सम्यक वाणीचे 4 सद्गुण आहेत. आता सम्यक वाणीचे 4 सद्गुण आहेत, आपण ते जाणून घेऊयात. आपल्याला असम्यक वाणी नाही बोलायची आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, सम्यक वाणी बोलायची आहे. आणि जर आपण सम्यक वाणी बोलू तर आपल्याला हे 4 सद्गुण सुद्धा प्राप्त होतील. तर ते 4 सद्गुण कोणते आहेत ते आता आपण जाणून घेऊयात. जे पहिलं आहे, जे खोटे बोलण्यापासून अलिप्त राहतो. जोही पुरुष, जोही मनुष्य खोटे बोलण्यापासून अलिप्त राहतो असा मनुष्य निष्ठावान, इमानदार आणि सरळ असतो. जो मनुष्य खोटं बोलत नाही, खोटं बोलण्यापासून अलिप्त राहतो, तो निष्ठावान, इमानदार आणि सरळ असतो. दुसरा आहे तो चहाडी करीत नाही. तो चहाडी चुगली करीत नाही किंवा बडाई मारत नाही. कुणाची निंदा सुद्धा करत नाही, चहाडी चुगली करत नाही आणि आपली बडाई सुद्धा मारत नाही. तो कठोरवाणी बोलत नाही आणि तो मनुष्य कठोरवाणी बोलून दुसऱ्यांच्या मन सुद्धा दुखवत नाही. तो सामाजिक समतेसाठी प्रयत्नशील राहतो आणि तो सामाजिक समतेसाठी नेहमी प्रयत्नशील राहतो. तिसरा आहे तो कठोरवाणी बोलत नसल्यामुळे तो इतरांना आनंदच देतो. आणि तो कठोरवाणी बोलतच नाही तर त्याच्यामुळे, तो कठोरवाणी न बोलल्यामुळे तो इतरांना नेहमी आनंदच देतो. त्यामुळे इतरांना मानसिक यातना होत नाही. आणि ज्याच्यामुळे तो कठोरवाणी बोलतच नाही तर त्याच्यामुळे दुसऱ्यांना मानसिक त्रास सुद्धा होत नाही. चौथा आहे सम्यक वाणी वापरणारा मनुष्य तुच्छ आणि हानिकारक शब्द उच्चारत नाही. जो मनुष्य सम्यक वाणी वापरतो तो मनुष्य तुच्छ, शिवीगाळ आणि हानिकारक, कुणाला आपल्या शब्दांमुळे नुकसान होणार नाही, हर्ट होणार नाही, त्रास होणार नाही असं तो शब्द उच्चारत सुद्धा नाही. बुद्धांनी असा उपदेश केला. तर आपल्यावर डिपेंडेंट आहे की आपल्याला असम्यक वाणी बोलायची आहे की सम्यक वाणी बोलायची आहे. असम्यक वाणी बोलणार तर त्याचे 5 दुष्परिणाम आहेत आणि सम्यक वाणी बोलू तर त्याचे 4 सद्गुण आहेत. तर आपल्याला सम्यक वाणीचा उपयोग करायचा आहे, स्वतःला अशा प्रकारे बदलवायचं आहे. बुद्धांनी असा उपदेश केला की अनावश्यक वार्तालाप व तुच्छ अशा शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन पाळणे अत्यंत श्रेयस्कर आहे. आणि मग भगवान बुद्ध सांगतात की अनावश्यक वार्तालाप, जिथे आवश्यक आहेच नाही तिथे बोलूच नाही. आणि तुच्छ शब्द, कुणाला शिवीगाळ करणे, काही व्यर्थ बोलणे अशा शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन राहायचं आहे. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी हा धम्मोपदेश केला. आणि आजचा आपला हा विषय होता मधुर भाषण. गोष्ट होती कोकालिक भिक्खूची गोष्ट. साधू साधू साधू.